लाडकी बहीण योजना छाननी थांबल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा, पण जुलैचे पैसे कधी येणार? लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी एक मोठी अपडेट. छाननी थांबली आहे, दिलासा मिळाला आहे, पण अजूनही एक मोठा प्रश्न अनुत्तरित आहे. जुलैचा हप्ता कधी येणार? महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांची संख्या तब्बल 2,34,00,000 आहे. या योजनेमुळे राज्य सरकारवर दरवर्षी 35 ते 40 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडतो. मात्र सध्या महिलांना एका प्रश्नाने अस्वस्थ केलंय, अखेर जुलैचा हप्ता कधी जमा होणार? छाननी थांबली. महिला व बाल कल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरू होती. निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांची नावे यादीतून वगळली जात होती, पण आता ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. कारण राज्यात लवकरच महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. अशा वेळी जर कोणत्या महिलांना अपात्र ठरवलं गेलं तर त्याचा थेट परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत छाननी थांबवण्यात आली आहे. म्हणजेच आता प्रश्न असा की लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी मिळणार? सरकारी सूत्रांनुसार छाननी थांबली असली तरी जुलैचा हप्ता मिळेल की नाही आणि कधी मिळेल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका पार पडल्यावर पुन्हा एकदा छाननी केली जाईल. तोपर्यंत लाभार्थ्यांनी संयम बाळगावा लागणार आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारकडून छाननी थांबवली गेली आहे हे तुमच्यासाठी दिलासादायक आहे, पण पुढील हप्ता केव्हा जमा होईल हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आम्ही या योजनेवरील प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवर पोहोचवत राहू. लाडक्या बहिणींवरील अपडेटसाठी सबस्क्राईब करा टी न्यूज. रोज नवी माहिती, नवा दृष्टिकोन.